छत्रपती संभाजीनगरीतील भारतरत्न मौलाना अबुल कलामाचा सांस्कृतिक सभागृह संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गुरु रविदास सत्यशोधक समाज यांच्या वतीने राजश्री शाहूजी महाराज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुजन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक मार्गाने प्रेरणा मिळावी आणि त्यांचं मनोबल उंच व्हावं याकरता त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। रात्रंदिवस मेहनत करून 10वी, 12वी, पदवी व पदविका अशा अभ्यासक्रमामध्ये आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवणारे विद्यार्थी यांच्या मेहनतीला प्रतिसाद देत गुरु रविदास सत्यशोधक समाजाच्या वतीनं व संपूर्ण टीमनं त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर बहुजन समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचे आज संपूर्ण आयुष्य शासकीय सेवा, देशसेवा, जनसेवा करण्यात गेलं आहे। त्यांनी आपला सेवा निवृत्तीचा काळ फुले, शाहू, आंबेडकर, गुरु रविदास यांच्या विचाराची कास धरून महापुरुषांच्या विचारांचा प्रसार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं असं प्रतिपादन गुरु रविदास सत्यशोधक समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री सांगोले सर यांनी केलं। राजर्षी शाहू महाराजांच्या आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने गुरु रविदास सत्यशोधक समाजातर्फे आज या हॉलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता। आणि शाहू महाराजांचा जो जाहीरनामा आहे 26 जुलै 1902ला प्रकाशित केलेला 50% आरक्षण देणारा भारतातल्या इतिहासामध्ये बहुजन समाजाला आरक्षण देणारा हा जो जाहीरनामा आहे याचं आम्ही पुनर्प्रकाशन करून तो समाजाला उपलब्ध करून दिलेला आहे। कारण की बरेच लोक शाहू महाराजांनी आरक्षण दिलं असं म्हणतात, पण त्यांच्यापाशी ते डॉक्युमेंट उपलब्ध नाही आहे। आणि शाहू महाराजांच्या आदेशाप्रमाणे सबनीस नावाच्या दिवाणाने जो आदेश शाहू महाराजांच्या आदेशाप्रमाणे तेव्हा काढलेला आहे तो आदेश ॲज इट इज आम्ही या ठिकाणी पुनर्प्रकाशित केलेला आहे, जेणेकरून समस्त बहुजन समाजाला शाहू महाराजांचं आरक्षणाच्या बाबतीतलं जे योगदान आहे ते कळलं पाहिजे आणि समस्त समाजाला आरक्षणाची गरज तेव्हा कशी होती आणि आजही कशी आहे याचा खुलासा आणि याची माहिती देण्यासाठी हे नियोजन आम्ही केलं आणि त्याचं या ठिकाणी रिलीज केला आम्ही ते जाहीरनामा। आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला, याबद्दल काय सांगायचं? गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला तर त्यांना मोटिवेशन मिळते, त्यांना हुरूप येतो, त्यांना प्रोत्साहन मिळते की आपण आणखी अभ्यास केला पाहिजे आणि पुढे गेलो पाहिजे। आणि त्या विद्यार्थ्यांना हे देखील आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबासाहेब जसे पुढे गेले पण ते परत समाजात आले, समाजाचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी आपलं ज्ञान दिलं, समाजाला चळवळ मोठी केली, चळवळीला नेतृत्व दिलं, चळवळीला विचारधारा दिली। त्याच प्रकारचा वारसा या नवीन पिढीने गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या पोझिशन प्राप्त केल्यानंतर, चांगल्या पदावर गेल्यानंतर त्यांनी समाजाचं ऋण मान्य केलं पाहिजे आणि समाजाला मोठं करण्यासाठी योगदान दिलं पाहिजे। हा हेतू गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याच्या पाठीमागे आहे। आणि जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत हे समाजाचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आहे, समाजाचे ते संरक्षक आहेत, समाजाला चुकीच्या गोष्टींपासून संरक्षण करणारे ते खऱ्या अर्थानं संरक्षक आहेत। अशा ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी समाजाला योग्य मार्ग दाखवायला पाहिजे आणि नवीन पिढीला आपले अनुभव त्यांनी देऊन त्यांना समर्थ बनवायला पाहिजे, असं या कार्यक्रमाच्या पाठीमागे आमचं उद्दिष्ट आहे। सेवानिवृत्तीचा काळ ही सामाजिक चळवळीची दिशा ठरावी आणि आपल्या अभ्यासातून आपण केलेले अध्ययन महापुरुषांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवणं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं हाती घ्यावं असं त्यांनी यावेळी आवाहन केलं। यावेळी राजश्री शाहूजी महाराज विश्वप्रसिद्ध साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती प्रित्यर्थ गुणवंताचा हार्दिक अभिनंदन व सेवानिवृत्तीचा कर्मचाऱ्यांना शुभेच्छा सोहळा हजारोंच्या संख्येनं श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडला। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट। अण्णाभाऊंना